ड्रोन कॅमेरा दिसतोय बघा, ॲग्रोबिट कंपनीचा आहे. आणि हे ड्रोन ऑपरेटर आहेत. आता हे बऱ्याचशाच गोष्टी आता किचकट आहेत, कारण ड्रोनला लायसन लागतं. पुन्हा नंतर हवाई काय पायलट लायसन लागतं. आणि हा किती लिटरचा इन्शुरन्स आहे? हा 10 लिटरचा ड्रोन आहे बघा. आणि आता औषध आता मिक्स करायची चालली ती. 1 एकर रान 15 मिनिटात मारून पूर्ण होते. काय औषध मिक्स करायचं चालले तर ड्रोन मध्ये. हे IBA 4 बॉटल आहेत, 6BA च्या 3 बॉटल आहेत. रोगर आहे अर्धा लिटर, हमला अर्धा लिटर आहे, N21 1 किलो आहे. हे सर्व मिश्रण आता 10 लिटरमध्ये करणार आहेत. हे मिश्रण करायचं चाललंय बघा. हे GCS मशीन आहे बघा, ह्याच्यावर ते स्कॅनिंग करते लॅटिट्यूड लँगिट्यूडवर, अक्षांश रेखांशवर. आणि रान पण मोजते, किती रान आहे तेच पण कळते आपल्याला, औषध किती लागणार ते पण कळते. आणि तार वगैरे जर रानात असले तर हे मोठा ऊस दिसतो, याच्यावर फवारणी करायची आहे. झाड आणि तार जर असलं तर तिथं तेवढा पोर्शन राहतोय बघा औषध फवारणीचा. ड्रोन आता उचलणार आहेत. हे समोरचं क्षेत्रावर फवारणी करायची आहे. हे 2 एकर क्षेत्र आहे बघा. आणि आता GCH मशीन ते ऑपरेटर हातात घेतले, तो शिडीवर चढलेला आहे बघा. इथं आता हा ड्रोन औषध भरून तयार आहे. आता उडवायचा प्रोसेस सुरू करतात बघा. चेस मशीन चालू केलं बघा त्यांनी. आता ड्रोन तिथं भरून ठेवलेला बघा, इथं सुरू केला बघा. तो आता उडवला बघा ड्रोन उडवलेला आहे GCS मशीनद्वारे. हे GCS मशीन काय करते, रान मापतंय बघा. हे ड्रोन बघा आला बघा, हे ड्रोन. आता हे समोरचं क्षेत्र आहे बघा, इथं फवारणी चालू केली बघा त्यानं. आता बघा हे GCS मशीनवर सगळं ॲडजस्ट करता येतं. ते टोटली फवारणी बघा. हे जे 350 मायक्रॉन थेंब पडतात आणि बॅटरी पंपाचे 500 मायक्रॉन पडतात, त्यामुळे फास्ट फवारणी 10 मिनिटात 1 एकराची फवारणी होते बघा पूर्णपणे. हा ड्रोन गेला बघा, टोटली 1 क्षेत्र पुढं आहे बघा. हे 15 मिनिटात त्यानं एकराची फवारणी केली बघा. बघा हे ऑपरेटर आला, ड्रोन पण आला आहे बघा. हे ऑपरेटर समोर आहे बघा. बघा हे औषध संपलेलं आहे याच्यातलं. ड्रोन उतरायला लागले बघा. बघा उतारतो कसा ड्रोन बघा. सेम हेलिकॉप्टर ड्रोन उडला बघा. आता ह्यो GCS मशीनवर. हे एकराला 1000 रुपये फवारणीचे आणि 1000 रुपये औषधाचा खर्च येतोय टोटली. आता गेला बघा. त्यानं पहिलं स्कॅनिंग क्षेत्र केलं होतं, आता ते शेजारी दुसरं 1 एकर क्षेत्र आहे, ते बरोबर स्कॅनिंग करून बरोबर आता GCS मशीन बरोबर ॲडजस्ट करते बघा. मशीन शेजारी प्लॉट असल्यामुळं अजिबात चुकवत नाही. तेव्हा ते बरोबर मॅपिंगला गेला बघा. कॅमेरा ड्रोन गेला बघा पुढं.